अहमदनगर दक्षिणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून काल जाहीर करण्यात आली। त्यानंतर त्यांनी प्रथम प्रतिक्रिया देताना सांगितलं की जनतेच्या कामाची नाळ आपल्यापर्यंत पहिल्यापासूनच जोडलेली आहे। त्यामुळे दक्षिण मतदारसंघातील सुज्ञ जनता आपल्या पाठीशी उभी राहिली असून येणाऱ्या काळात माझ्यावरील सर्व टीका करणाऱ्यांची उत्तरं मी व्यासपीठावरूनच देणार आहे। तसेच माझ्या तिकिटाबाबत जे राजकारण झालं याबाबतही सर्व माहिती आता जनतेला कळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर दक्षिणमधून भाजपला उमेदवारी कुणाला मिळणार यावर आज शिक्कामोर्तब झालेला असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पहिली प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। आता उमेदवारीचा जो संभ्रम होता 8 दिवसाचा तो आता संपलेला आहे। आता भाजपमधील काही नाराज कार्यकर्ते आता जर पाहिलं तर दिलीप गांधी यांच्या घरी खूप मोठ्या कार्यकर्त्यांची तिथं फौज जमा झालेली आहे आणि एक नाराज आहेत तुम्हाला तिकीट भेटले म्हणून। आता अशा नाराजांचं तुम्ही त्यांचं हे करणार आणि पुढील कशी वाटचाल असेल? नाही, तिकीट मिळाल्यामुळं तर सगळ्यात पहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि समस्त राष्ट्रीय नेते आणि राज्यातले मंत्रीगण या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय त्या ठिकाणी माझ्या कार्यावर विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली। या उमेदवारांनी जर काही गट नाराज झाले असतील तर निश्चित माझा प्रयत्न राहील की त्या ठिकाणी जे कोणी नाराज झाले असतील त्यांचे जाऊन त्या ठिकाणी समजूत काढायचा माझा प्रयत्न राहील। त्यांचे आशीर्वाद या निवडणुकीला जात असताना मी घेईल आणि मला वाटतं की पक्षामध्ये पक्ष म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन फार मोठं आहे आणि संघटन पक्षाबरोबर कायम राहतं आणि संघटन पक्षाबरोबरच राहील। तुमची उमेदवारी एक राज्यामध्ये एक मोठी चर्चेचा विषय झाला होता। खुद्द शरद पवार यांनी हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे आणि त्यामुळेच काल जी उमेदवारी जाहीर झाली त्यामध्ये स्थानिक आणि बाहेरून आलेले उमेदवार अशी एक चर्चा चालू झालेली। काय उत्तर देणार याचं उत्तर मी सभेत देईल। आज टीव्हीवर देणं संयुक्तिक नाही। आरोप जरी मीडियामधून झाले असतील तरी त्याचं उत्तर सभेच्या माध्यमातून देण्याची क्षमता सुजय विखेमध्ये आहे, तर सुजय विखे देणार। सुजय विखे पाटील यांचे वडील विरोधी पक्ष नेता आहेत आणि ते सुद्धा भाजपसाठी प्रचार करत आहेत अशा काही बातम्या आलेल्या आहेत। काही गाठीभेटी पण सध्या चालू आहेत। श्रीगोंद्यामध्ये अनेक बैठकी झाल्यात, तर काय सांगताल यावर? नाही, बैठकी झाल्यामध्ये त्याच्यामध्ये कुठं प्रचार केला आहे? तुम्ही बैठकीचं इतिवृत्त घेतलं, मला माहीत नाही घेतलं की नाही। त्यामध्ये कुठं माझ्या मुलाला उभा आहे त्याला निवडून दे। सुजय विखे यांनी काल नगर शहरातील आनंदधाम येथे साधू संतांचे दर्शन घेऊन जैन समाजातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। जैन समाज आणि आपले ऋणानुबंध अनेक वर्षांपासूनचे असून साधू संतांच्या दर्शनासाठी आपण नेहमीच या ठिकाणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर तसेच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह काँग्रेसचे निखिल वारे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, अजय अवसरकर आदींसह अनेक मान्यवर हजर होते। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।